नमस्कार. स्वातीचा स्वयंपाकमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तुम्ही म्हणाल रेसिपी सोडून हे काय नवीन दाखवते. आम्ही सुट्टीला गावी गेलो होतो. गावी गेल्यानंतर शेतात फेरफटका मारत असताना आमच्या शेतामध्ये भुईमुगाच्या शेंगा लावलेल्या. मग तिथं मोटार चालू होती पाणी देण्यासाठी भुईमुगाला. मग माझी मुलगी मला म्हणाली, आई दारं धरणं म्हणजे काय असतं. मग मी तिला दारं कशी धरली जातात हे सांगत एक दार मोडून दाखवले आणि ती खूप खुश झाली, कारण ती पहिल्यांदाच हे नवीन सगळं बघत होते. शहरामध्ये ह्या गोष्टी बघायला मिळत नाहीत किंवा पाणी पाजणं दारं धरणं हे माहिती नसतं. तर ती खूप खुश झाली. मग आम्ही भुईमुगाच्या शेंगा खात खात शेतामध्ये फेरफटका मारत असताना मला तिथं कुंजीरची भाजी दिसली. ही एक रानभाजी आहे. मग मी खूप खुश होते, कारण मला ही भाजी खूप आवडते. दरवेळेस मी गेल्यानंतर मला शेतामध्ये ही भाजी दिसली की मी आवर्जून काढून याची भाजी बनवते. चला आज म्हटलं तुमच्यासोबत शेअर करूया. इथे भुईमुगामध्येच ही रानभाजी आलेली आहे. तर ही भाजी मी अशा पद्धतीने याची कोळी कोळी शेंड काढून घेतले. त्यातील बिया घेतलेल्या नाहीत किंवा ते फुलं आलेले घेतलेले नाहीत आणि शेंड आणि पाणी याच्यातील काढून घेतलेले आहेत. तर म्हटलं आज संध्याकाळी हीच भाजी बनवूया. चवीलाही खूप छान लागते आणि ज्वारीच्या भाकरीसोबत खूपच टेस्टी लागते. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. तर इथं मी पहिलं शेंगदाणे भाजून घेते. या भाजीसाठी आपल्याला जाडसर असं शेंगदाण्याचं कूट लागणार आहे. तर इथं शेंगदाणे भाजताना गॅसची फ्लेम मिडियम टू लो ठेवून खमंग असे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत. तर इथे तुम्ही बघू शकता मी छान असे शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत. आता एका प्लेटमध्ये काढून घेऊयात हे आणि थोडा थंड व्हायला ठेवायचे आहेत. आता इकडं त्याच कढईमध्ये मी तेल घालून घेणार आहे आणि आपण भाजीला फोडणी देऊन घेऊया. तर इथं एक पळी तेल घातलेलं आहे. तेल चांगलं गरम झालं की यामध्ये पाव चमचा जिरं घालायचं आहे. जिरं चांगलं फुललं की इथं मी लसूण घालणार आहे. तर लसूण इथं मी तुकडे करून घालणार आहे. तर तुकडे केलेला लसूण भाजीमध्ये खूप टेस्टी लागतो. तुम्ही नक्की एकदा अशा पद्धतीने करून बघा. याला अजिबात कुटायचं नाही किंवा जाडसरही नाही, तुकडेच घालायचे आहेत. तर आता इथं लसूण छान तांबूस होईपर्यंत आपण तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. थोडासा तांबूस झाला की आपण जी आणलेली भाजी आहे ती स्वच्छ 2-3 वेळा धुवून घ्यायची आहे आणि चिरून आपण यामध्ये घालून घेणार आहोत. तर इथं बघू शकता मी अशा पद्धतीनं भाजी आणलेली धुवून स्वच्छ चिरून घेतलेली आहे. आता तांबूस झालेला लसूण मध्ये ही भाजी घालून घ्यायची आहे आणि चांगली मिक्स करून घ्यायची आहे तेलामध्ये. या भाजीला अजिबात पाण्याचा वापर लागत नाही आहे. त्या पाण्यामध्ये शिजते भाजी, लगेचच शिजते आणि खूप टेस्टी लागते. तर इथे बघू शकता अशा पद्धतीने हे चांगलं तेलामध्ये परतून घेतल्यानंतर आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. तर भाजी शिजल्यानंतर थोडी होते, त्यामुळे अगोदर भाजी परतून घ्यायची आणि मग चवीनुसार मीठ घालायचं आहे. त्यासोबतच आपण जे शेंगदाणे भाजून घेतलेले होते ते मी जाडसर असं कुटून घेतलेले बघू शकता. जर असे मोठं कूट आहे आणि ते यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. या भाजीला अजून कशाचीही गरज लागत नाही. मिठाचीच भाजी खूप टेस्टी लागते. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा अशा पद्धतीनं. आणि ज्वारीच्या भाकरीवर, मक्याच्या भाकरीवर तर अजूनच चव वाढते याची. आमच्याकडे या भाजीला कुंजीरची भाजी म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आता इथं चांगली मिक्स करून झाल्यानंतर आपण ही भाजी झाकण ठेवून चांगली शिजवून घेणार आहोत. 4-5 मिनिटं चांगलं वाफ काढून घ्यायची आहे मिडियम टू लो फ्लेमवरती. तर इथं 5 ते 6 मिनिटानंतर मी याच्यावरचं झाकण काढून तुम्हाला दाखवते. मिक्स करून घेतलेले आहे आणि मस्त अशी ही भाजी शिजलेली आहे. तर ही भाजी सर्व करण्यासाठी तयार आहे. मी एका प्लेटमध्ये काढून घेते. तुम्ही भाकरीसोबत, चपातीसोबत खाऊ शकता. खूप टेस्टी लागते आणि लहान मुलांना तर ही भाजी खूप आवडते अशा पद्धतीनं बनवलेली असेल तर. तर ही रेसिपी नक्की ट्राय करा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सोबतच बेल बटन दाबायलाही विसरू नका, जेणेकरून माझ्या नवीन रेसिपीच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील. रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद.